नमस्कार यूट्यूबकर. आपण नेहमी सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना काहीतरी पौष्टिक द्यावा याचा नेहमीच विचार करत असतो. छानशी एक हाता एवढी पारी बनवायची. तुम्ही पाहू शकता, मी दाखवते त्या पद्धतीने. एका छोट्या प्लेटी एवढी पारी बनवल्या, ज्याने आपला पराठा हा मधून खुसखुशीत एकदम मस्त होतो. आता याच्यावर मस्त असं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. थोडासा गरम मसाला टाकला आहे, थोडीशी हळद टाकत आहे मी इथे, आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही पराठा बनवला तर खरंच एकदम मस्त होतो आणि मुलांना आवडतो. आता यावरती मस्त धुवून स्वच्छ पुसून कट करून घेतलेली मेथी मी अशा पद्धतीने बारीक करून घेतली आहे, ती आपण त्याच्यावरती आता घालून घेऊयात. तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यभागी ठेवून घ्यायचं. कोथिंबीर आणि मेथी असं दोन्ही मिक्सचर तुम्ही घालूशी तुम्ही एक पोटली बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आणि हा राहिलेला भाग असाच दाबून घ्यायचा. छान असा उंडा भरून घेतल्यानंतर थोडंसं पीठ लावायचं. तुम्ही पाहू शकता, लाटते वेळेस मेथी दिसली आहे. आपल्याला हे असं स्ट्रक्चर हवं. तुम्ही याच्यामध्ये हवं तसं चीज पण घालू शकता. अशा पद्धतीने जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा. अगदी छोटा होता. तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा गरम झाला की आपण हा पराठा शेकून घेऊया. तवा गरम होतोय तोपर्यंत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मेथी अशी वरती आलेली आहे. अशा पद्धतीनेच मेथी ही आली पाहिजे. आणि मस्त दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मी पराठा हातानेच पलटते आहे. तुम्हाला जर चटके बसण्याची भीती असेल तर तुम्ही उलटण्याचा किंवा चमचाचाही वापर करू शकता. पाहू शकता पराठा किती मस्त झालेला आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना पौष्टिक आहे. पाहू शकता पराठा किती मस्त झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा.